औचित्यवाडी. दादा भाऊ तुम्ही आहे ना असं गायब नका होत राव. महिना महिना दीड महिना तुम्ही जाता. आम्हाला आहे ना ते विनाकारण डेपुटीचे काम करावं लागायचे करायसाठी. तिकडं मंत्रालयात आमदार खासदारांच्या उठबशी असतात. इथं कुठं गावात बसत 3 वेळा. म्हणजे हॉटेल टाकलं राम राम राम. काय चाललंय चालू मागून आले काय चाललंय? दादा भाऊ चहा पैशाचं हॉटेल टाकलंय मंत्रालयात. त्याच्यामुळे ते गावाकडे आलो होतो. म्हणले ते आमदारांची लय वरड भाषा काय धोणारे मुंबईत नीट नाहीत, यांना न्यावा. तिच्या माईला माझं चहा भाषाचं हायवेला हॉटेल आहे मोठे जावायचं. अरे नुसतेच बसले का काय जनावरांचा आटापले तुम्ही? अरे पोळा यार सदा भाऊ. मी तर गाईला धुतली भाऊ आणि मदान खाऊ घातलं, गुळ खाऊ घातला आलो भाऊ तुमच्याकडं. म्हणलं काय चाललंय बघा 2-4 जण काय म्हणतात ते. अण्णा गायांना मदन खाऊ घालून आलोय. आता बैल नाही दारात बसलोय निवांत. मग काय दादा भाऊ तुम्ही म्हणता बैल नाही राहिले तुम्ही बसले नाहीये 2 गोरे घेऊन. बघा आता अण्णा असं बोलत. अहो अण्णा आता यांना कुठं सजून नेता? काय नाही सजावले पाहिजे. पण सदा भाऊ हे खरं काहीतरी आज आहे ना पोळा आहे. आणि आपण शेतकरी सगळे आहे ना. कष्टकरी हे शेतकरी आणि सणावारच आपण काय करायचं रे खरं. आमचे काय बैल सांभाळायचे ऐपत का? नाही आमच्याकडे बैल काय आमच्याकडे पहिले पोळे विचार सदा भाऊला कसे लय भारी पोळे. हे सगळे येशी पशी बैलच बैल. आता काय आहे सगळ्यांनी बैल इकू टाकले आणि आता आले ट्रॅक्टर. त्या आईला ते सगळे रान थोडं निभार झाले. ट्रॅक्टरचेच आता मिरवणूक काढायला लागले. मान बैलच आहे. आता ट्रॅक्टर बी शेतकऱ्याचा मित्र आहे, पण खरा मित्र बैल मित्र होता खरा. तुम्हाला सांगतो माझ्या आज्याकडे बैल होते सारचंद राजा. बैल असे होते नुसते झुपून द्यायचे घरापासून डायरेक्ट शेतात. माणसाची गरज नसायची. बैलगाडी झोपून जायचं डायरेक्ट पोचायचे बैल. अरे मुक प्राणी लय हुशार बैल. पहिले ते पोळ्याला तसलं तोरण बांधायचे. मी लहान होतो तर काय कशात पाला आंब्याचे का काय तोरण बांधायची. तोडलं पाटला तर पहिला मान. आदल्या दिवशी संध्याकाळी आंघोळ्या बर का बैलांना तळ्यात पोहून आणायचे. दुसऱ्या सकाळी परत पोहू घालायचे. बाजरीचं मदान आणि मग रंगोटी आहे ना. अहो काय मान राहायचा पाटलाच्या बैलाला. आता निम्म्या पाटलांनी बैलच इकले ना. ट्रॅक्टर वाजायला असायचं. आम्हाला बी मान होता, पण आता काय शेतकरी असल्याचा अभिमान वाटायचा. आणि शेतकऱ्याचा तेवढं एकच सण ना पोळ्याचा बैलाचा. दुसरा सण कुठे? सगळं गिरोनी रंगवायचे, बेगाड शिंगाला, मोळे बिळ पायाला बांधायचं, नाल ठोकायचे नवे. मग झालर बिलर. मला वाटतं आता पहिले पळावा पोळ्याला, पण कुणाच्या पळावा दिवस गेले बर का अण्णा. पण गावात आता पोळा फोडायचं कोणाच्या बायलानी? तुम्हाला खरं सांगू का मला काय वाटत आहे माहिती का? आता म्हणतो डेपुटी का बैल फक्त काय हरकत आहे साधा भाऊ. आपण सगळे जाऊन करू ना मदत. देऊन टाकू डेपुटीला मान बैलाचा बी. देऊन टाकू. त्याला काय राजकारणात होईल शिंगाव घेता येईल, नाही तर अंगावर घेता येईल. पण सणासुदीला कुठे राजकारण आणि मोकळ्या जाणार शेतकरी सगळे आपण करूये. चला सगळे मिळून आमच्याकडे नाही बैल. डेपुटीचे बैल काय आपले बैल काय एकच. आपण सगळे मदत करू. डेपुटीचे 2 आणि तुम्ही 2 असल्यावर लागत का म्हणजे सजायला 2 बैल सजायला. खरं अन्नाला काही काम नाही. पिन घोसून 2 वाजवायचे. चेष्टेचा विषय सोडा. पण खरंच आपण मला वाटत भाऊ डेपुटीच्या घरी जाऊ मदत करू. त्या बैलांबरोबर करू सण साजरा. चला आनंद घेऊ. चला साधा भाऊ हलकी बिला हवा बर का? हलकी नाही ती जड असते तिला हलकी म्हणते. हलकी लावितो. हलकी काय समजत नाही. डेपुटी डेपुटी अरे काय भाज्याचं पीठ मळीता का काय? राम राम. मोर्चा घेऊन आला का काय बाबा? नाही आवाज ऐकला का मला असा घाम फुटवतो नुसता. आम्ही ना सगळे विचार करून आणि ठरून आलो. विषयच नाही विचार करून असलेलं निघायचं. लगेच निघायचं. विचार करून काय हे करता काय मला? काय आम्हाला दरोडा घालायचा काय? मग कसं विचार करून? तुमच्या मनात कशी काय अमावास्या पौर्णिमा आज आहे ना. आम्ही ठरून आलोत अण्णांच्या मार्गदर्शनाखाली.
तुम्हाला यशातून बाहेर काढायचं. मी तेच म्हणलं काय ते डोक्यात प्लॅन आहे यश कुठून बाहेर काढता कशासाठी? ऐका ना, अहो तुम्हाला नाही आज काय आहे? बैल पोळा आ, असं ना. अरे तो टॉमला समजतो एवढा याला नाही मी लहानपणापासून तो राहिले सध्या असं बोट जरी वर केलं तर मला कळतं काय साठी बोट वर केले यशून काढायचं म्हणजे मी बैल आहे का? नाही नाही, मग तुम्हाला आता बैल तुमच्या हातात असल्यावर पहिल्यांदा कोण निघेन यशातून? तुम्हीच निघणार ना. समजलं समजलं समजलं. अहो आता काय आहेत, सगळे लोकांकडचे बैल संपले, आता आमच्याकडे होते. आम्हाला मान होता पण आम्ही मोठा ट्रॅक्टर घेतला त्याच्यामुळे आता ते बैलाला मान असतो ना वय अण्णा. आता तुमच्या परिस्थितीकडे नाहीत बैल, तुमच्याकडे आहेत, तुमच्याकडे ट्रॅक्टर नाही म्हणून अयो मान आता तुम्हाला दिला. मला देऊन टाकला. असं ना. बरं बरं मोठ्या मनाने दिला सदाभाऊ. चांगला विचार करून आलोय आम्ही, पोळ्यासाठी आलोय आम्ही. नाही तुम्ही येत म्हणलो जरा मला शंका नाही. हा हा हा, तुम्ही अण्णांच्या शब्दावर भरोसा ठेवतात म्हणूनच अण्णांना आणलं आम्ही. बरं बरं काय हरकत नाही. अरे हो बघ बैल किंवा ह्यो जो बैलाचा राजा असतोय ना, बैल राजा ह्यो कोणाचाच मालकीचा नसतो, ह्यो शेतकऱ्याचा मालकीचा असतो. तुम्ही शेतकरी मी शेतकरी, आपल्या सगळ्याचा बैल येतो. त्याच्यामुळे तुम्ही ये ना बिंदास माझ्या बैलाला सजवा, हे करा, माझ्या बरोबर चला मिरवणूक काढू आपण. सगळं सामान आणलंय ना? सगळं सामान आणलंय, हाय क्लास कपिलाचं सामान आणलंय सगळं कंपनीचं. येडा काय बैलाचं नाद नाही. नाही नाही, डेपोटी कंपनीचं सोडून काहीच वापरीत नाही. ब्रँड असतो ब्रँड Brand असतो. बरं चला चहा घेऊ आणि मग लागू याला कामाला. चला चहा तू चहा प्यायल्याशिवाय जाणार मला माहिती. ये चला चला चला. सदा भाऊ हा कस काय साज मग? अहो ग्रामपंचायत दिली तुमच्याकडे, साजाचा काय विषय? अरे याच्यात काय ग्रामपंचायत विषय तोडे बनवून आणलेत मी. अहो तुम्हाला कुठं म्हणलं ग्रामपंचायतीच्या पैशाचे आहेत, पद हे मोठं तसंच तोडा लागेल. तो काही लोकांना तू डेपुटीच्या गाड्यात घालितो का माझ्या? तो माफाचा आहे. हा हा याच्या याच्या काळात घागरच पाहिजे पण. अरे रे मित्र तो गरम आहे जरा, त्याला येणं करू नको. झाले सोडून चालमा पण आवरला आता. आवरलंय? इकडे वय ऑपरेशन 2 संगत करायला लावशील. तो गरम आहे जरा इकडे चल. इकडे तुला दिन फेकून जाशील पलीकडे किचनच्या, जरा बैलापाशी नको हे करू. तुमच्या सारखाच गरम आहे बरं का. हा? नुसता पडतोय. हो डिपुटी, अरे तोडे पितळाचे आहेत का पॉलिश दिलेली आहे? पितळाचे प्युअर तर अहो शेंबी घाला ना बैलाला. आणली भाऊ, मोराची शेंबी आणली. मोराची? हा. मोर बशिता काय शिंगाडावर? सोडू नको रे दादा. गणेश हो. हा काय नाव आहे? गणेशा. गणेशा. गणेश शाह. अयो पहिलं डेपुटी तुम्हाला ओळखीतो बरं का. ओळखीतो? माझ्याकडे रागाने बघतोय. अय भो आता काय पॅनेल बिनेल तसले नाही, आम्ही आलेलो येतोय आता आपल्याकडे हा गणेशा आपल्याकडे आता आपला हा तुमच्या घरी आलोय नको तुला ते द्या इकडे. डेपुटी हा. अहो शेंबे कुठे आहेत? आले शांब्या. ए माऊली अरे शांब्या इकडे. हे, हा शांब्या बघ बैल धर रे. पहिले शेंबे नवीनच शेंबे पाहतोय मी तर. शेंबे तुला शेंब्या दाखवतो कशा असतात ते. याला म्हणते शेंब्या. अरे बापरे. बघितलं ना. हा कसं काय? अरे हा? नाद हाऊस नाही करायचा, करायचा, हाऊस हाऊसाला लागली, हाऊस. बॉल नाही वा डेपुटी. घाला दोन्हीला याला. त्या दोन- हा धरा धरा. हो झालं हो, झालं हो, झालं हो, झालं हो. बाळा झालं झालं. तर मिरवणुकीला जायचं बाबा आपल्याला. सजायला नको तुला? लात नाही मारीत. नाही नाही काय नाही करीत. खायला नवरदेव दिसायला लागलाय अण्णा आहे ना. अरे जालू शेतकऱ्याचा नवरदेवच आहे बाबा. सण आहे त्यांचा आज. हा आयुष्यभर त्यांच्या जीवावर आपण बसून खातोय. हो आज त्यांचं लय- डेपुटी हा अलीकडून राहिले अलीकडून. इकडून का? हा झालं झालं. साधा हलगीवाला आला का रे? हा आला. गणेशा पुढं मोडून का करायचं? परत घ्या आता. असं ना. याला का? याला आणा.
व्हा पुढे. अरे वा पठण. नाही 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 आम्हाला नाही ना ते. हात दुखत अन्न पुढे चला घ्या पुढे बैल घ्या पुढे. चला पुढे अण्णा. जाम धरा काय माने. डेपुटी हा बैल लय गरम पण मालकाला साजेस आहे बर का. बरं ते आता घास घालायला घ्या ना बोलून घरच्यांना. आता हे बघ सदा बरं का, हे बघ हे वर्षभर बैल सांभाळतो तो आमचा अनिल. हा तो माझे काम करतो ना, हा. तो वर्षभर त्याच्या ताब्यात असते, त्याला तेच जीव लावते दोघं नवरा बायको. हा. हा मान त्या दोघांचा आहे, अनिलचा आणि त्याच्या बायकोचा, आणि मग आमचा अरे असं आहे. वा, वा, अनिल वा, वा. हे ये रे बाबा, तुम्ही दोघं नवरा बायको आवळून घ्या. आयला डेपुटी तुमच्या तब्येतीसारखं तुमचं मन सुद्धा मोठं आहे बरं. ए, ए बाबा हळू 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 सदा हळू अरे अनिलला बरं आहे का आता. ह्या दोघांनी त्यांना जपलंय भाऊ सगळं. अनिलच बघ होतं या बायलाच, मला नसतो वेळ.
सगळं खादगी बिदगी तोच बघतो या बावळून कुणी असं वहिनी आली